आपल्याला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा विचार दिला आणि त्या अनुषंगाने किंवा त्याचंच आचरण करून जीवन जगण्याचा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं करतायत आणि यापुढेही करतील अशा सर्व महामानवांना, महामातांना विनम्र अभिवादन. आजचा खरंच विषय खूप गंभीर विषय आहे. कारण गेल्या अनेक दिवसांच्या पासून, अनेक वर्षांच्या पासून या क्षेत्रात काम करत असताना, जरी प्रशासनामध्ये काम करत असेल तरी देखील आपण एक समाजाचा घटक आहोत. शासनामध्ये काम करत असताना किंवा कार्यालयामध्ये काम करत असताना 8 तास किंवा 9 तास असतात, परंतु इतर वेळेस मात्र उरलेले सर्व तास हे आपण समाजामध्ये, घरामध्ये, घराच्या परिसरामध्ये काढत असतो. आणि जेव्हा वर्तमानपत्र, मीडिया बघतो किंवा आजूबाजूच्या काही तक्रारी वगैरे प्राप्त होतात, आजूबाजूकडून काहीतरी समजतं, तेव्हा मात्र मेंदू सुन्न होतो. मगाशी मुलींनी ज्या पद्धतीने पथनाट्य सादर केलं, पथनाट्य संपल्यानंतर क्षणभर सगळीकडे स्तब्धता होती. स्टेजवरून कोणीतरी तिथून टाळी वाजवल्यानंतर सगळे टाळ्या वाजायला सुरुवात झाली. म्हणजे एकतर विषय अजून चालू आहे की काय याच्यामुळे कदाचित टाळ्या वाजल्या नसतील, किंवा इतका तो धीरगंभीर विषय आहे की सुन्न झाले, सगळे बघणारे मंडळी जी आहे ती सगळी सुन्न झाली आणि त्याच्यामुळे टाळ्या वाजवण्याचं कोणाला सुचलं नाही. आणि खरंच आहे, हा जो प्रकार आहे स्त्रियांवरच्या अत्याचारांचा, बलात्कारांचा, लैंगिक अत्याचारांचा, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. आणि त्याने समाजहित तर साध्य होतच नाही, पण सामाजिक विघातक म्हणा किंवा समाजाची अधोगती मात्र निश्चित होत राहते. नेहमी म्हणलं जातं की कुठल्याही देशाची प्रगती ही कशाच्या आधारे मोजली जाते, तर तिथल्या महिलांचा जो दर्जा आहे, तिथल्या महिलांना मिळणारी वागणूक आहे, तिथल्या महिलांना मिळणारा सन्मान आहे, तिथल्या महिलांची शैक्षणिक प्रगती असेल किंवा त्यांची आर्थिक प्रगती असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा महिलांच्या दृष्टिकोनातून चांगल्या असतील तेव्हा त्या देशाची प्रगतीसुद्धा चांगली मानली जाते. परंतु अलीकडच्या काळामध्ये बघितलं आपण, आकडेवारी दिली मनोजचे, 3,000, 5,000, 7,000, 22-23 आणि 21-22-23चे. ह्याला 2 बाजू आहेत. एक तर प्रमाण वाढलं ही पण बाजू असू शकते, पण त्याचबरोबर समाजामध्ये कायद्यांविषयीची जनजागृती वाढायला लागली किंवा तक्रार करण्याचं धाडस वाढायला लागलं म्हणून पण तक्रारी वाढलेल्या असू शकतील, असं पण असू शकतं. म्हणजे दोन्ही कंगोरे आहेत. परंतु प्रचार होत असताना त्या पद्धतीने होतं की प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. मगाशी सोनलताईंनी काही मुद्दे मांडले, त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे घेण्यासारखे आपल्याला मुद्दे आहेत, की एक आहे की बलात्कारित तयार करणारी ही महिलाच असते. हे ह्याच्यात वादविवाद होऊ शकतो, ह्याच्यात मतभेद होऊ शकतात, त्याच्यात मनभेद होऊ शकतात. परंतु ज्या पद्धतीने मुलीला संस्कारक्षम बनवण्याचा आई प्रयत्न करते किंवा वडील प्रयत्न करतात किंवा तिला ज्या पद्धतीने बंधनं घातली जातात, त्या पद्धतीची बंधनं मात्र मुलांना घातली जात नाहीत, हे तर आपण आजही मान्य करायला पाहिजे. आणि मग जे इकडं एका बाजूला आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो, एका बाजूला मुलगा मुलगी समान म्हणतो, परंतु जे बंधनं आहेत किंवा जे काय नॉर्म्स आहेत, की जे काय प्रोटोकॉल्स आहेत किंवा जे काय वर्तनाच्या पद्धती आहेत, त्या मात्र मुलींच्या बाबतीत जास्त आपण आग्रही राहतो, मुलांच्या बाबतीत मात्र तेवढं आग्रही राहत नाही. आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला समसमानता आणायची असेल तर दोन्हींच्या बाबतीत तेवढंच आपण आग्रही असलं पाहिजे. तर हा एक मुद्दा याच्यामधून उद्धृत करा असं वाटतं सोनलताईंच्या याच्यातून. दुसरं, असं काही नाही आहे की कुठल्या तरी जातीमध्ये किंवा कुठल्या तरी धर्मामध्ये किंवा कुठल्या तरी वर्तन पद्धतीमध्ये शाकाहारी, मांसाहारी, व्यसनाधीनता वगैरे त्याच्यामुळं बलात्काराचं प्रमाण वाढतं किंवा त्याच्यामुळं ती भावना जागृत होते आणि त्याच्यामुळं त्या भावना जागृत झाल्यामुळं त्याच्यातून ती कृती होते. अर्चनाताईंनी ते क्लिअर पण केलं, आपले जे निवेदक आहेत त्यांनी त्या गोष्टी क्लिअर केल्या. खरं तर आंदोलनं जी उभी राहतात, कारण अनेक वर्षांचं आपण जर बघितलं तर आंदोलनं उभी राहतात परत कुठल्या जातीच्या किंवा कुठल्या धर्माच्या महिलेवर, मुलीवर अन्याय अत्याचार झाला आहे त्याच्यावरून ठरतं की किती मोठं आंदोलन करायचं.
हे पण वास्तव आहे. म्हणजे बदलापूरची घटना, काल परवाची जी बदलापूरची मुलींच्या संदर्भातली घडलेली घटना, पण त्याच वेळेस अकोला, लातूर, नागपूर, पुणे, मी नावं मगाशी जवळपास सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी या परिसरामध्ये सुद्धा त्या घटना घडल्या. मग ज्या पद्धतीने बदलापूरचं आंदोलन उभं राहिलं त्या पद्धतीने इतर ठिकाणी का नाही राहिलं? आणि ह्याच कालावधीतल्या घटना. पण ठीक आहे, नाही राहिलं उभा, आपण तो एक बाजूला ठेवून देऊ विषय. कदाचित त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल असू शकतात, दृष्टिकोन असू शकतात. परंतु मुलींवर आणि महिलांवर अत्याचार होतोय, झाला हे तर मात्र खरं आहे. मग हे टाळायचं असेल तर त्यांनी अजून एक खूप छान सोनलताईंनी वाक्य उच्चारलं की जे कधीतरी 11वी-12वीला असताना मी त्याच्यावर निबंध लिहिला होता की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणजे मला स्वातंत्र्य आहे म्हणून मी काही करू शकतो असं नाही, तर मला जसं स्वातंत्र्य आहे तसंच माझ्या समोर बसलेल्या मुलीला किंवा माझ्या समोर बसलेल्या मुलाला किंवा माझ्या शेजारी बसलेल्या मुलाला किंवा माझ्या शेजारी बसलेल्या मुलीला किंवा माझ्या शेजारी बसलेल्या महिलेला सुद्धा तितकं स्वातंत्र्य आहे. मग माझं स्वातंत्र्य मी जपत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही किंवा दुसऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही, याची सुद्धा आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. कायद्यांच्या बाबतीतल्या तज्ज्ञ अर्चनाताईंनी सांगितलंच की कुठले कुठले कायदे आहेत, कशी मदत मागायची, कुठं मदत मागायची, पोलीस स्टेशनला आपल्याला दबाव निर्माण केला पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परंतु त्याच्याही पूर्वी हे जे घरापासून होतं, कारण बदलापूरच्या घटनेनंतर जेव्हा एक समिती नेमली गेली, त्या समितीचे अध्यक्ष आमचे आयुक्त साहेब होते की एक साधारणपणे अहवाल द्यायचा होता की शाळा आणि अंगणवाडी किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या ठिकाणी जे काय मुलींच्या संदर्भातले किंवा मुलांच्या संदर्भातले लैंगिक अत्याचार घडतात तर त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी एक धोरण ठरवायचं शासनाला. तर त्या धोरणासाठी एक अहवाल सादर करायचा होता. तो अंतरिम अहवाल आम्ही सादर केला. तर त्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरेल. परंतु त्या निमित्ताने जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा योग आला तेव्हा असं लक्षात आलं की मुलांचा किंवा मुलींचा 22% वेळ हा फक्त शाळेमध्ये किंवा शाळेच्या ठिकाणी जात असतो. उरलेला 78% वेळ हा घर असेल, घराचा परिसर असेल, आजूबाजूचा परिसर असेल, जिथं आपलं म्हणजे घरात शौचालयाच्या सुविधा नाहीत तिथं सार्वजनिक शौचालय आहेत. काही ठिकाणी आपण बघितलं, आता अंबरनाथचं एक उदाहरण घेतलं तर सार्वजनिक शौचालयामध्ये त्या मुलीवर अत्याचार झालेला. म्हणजे कुठलीच जागा सुरक्षित नाही. जेव्हा मुली सगळ्यात शेवटी सांगत होत्या घर सुरक्षित नाही, शाळा सुरक्षित नाही, बस सुरक्षित नाही, कुठलं सार्वजनिक ठिकाण सुरक्षित नाही, खरंच नाही आहे सुरक्षित. मग कुठल्या दिशेला आपण समाज म्हणून चाललेलो हे पण काही कळायला मार्ग नाही. आणि म्हणून म्हणजे धार्मिक आध्यात्मिक एका बाजूला सोनलताईंच्या भाषणामधून ते आपल्याला समजलेलं असेल, दुसऱ्या बाजूला कायद्याने कसं आपण प्रतिबंध करू शकतो त्या गोष्टी अर्चनाताईंच्या भाषणामधून आपल्याला समजल्या असतील. परंतु जो विषय आहे कारणे, वस्तुस्थिती आणि उपाययोजना, या कारणांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या दोन्ही भाषणांमध्ये ते सगळं आलेलं आहे की कुठल्या कुठल्या कारणाने, म्हणजे ज्याच्यावर जसे संस्कार आहेत तशा पद्धतीने तो वर्तन करतो. परंतु हे वर्तन करत असताना सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की परत एकदा की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. मला ज्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आहे त्याच प्रमाणामध्ये माझ्या सोबतच्या किंवा माझ्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा आहे. हा जेव्हा आपण विचार करू तेव्हा ते मर्यादित स्वातंत्र्य होतं. आणि राज्यघटनेने म्हणा किंवा संविधानाने म्हणा किंवा कुठल्याही कायद्याने हे आपल्या सगळ्यांचं स्वातंत्र्य हे मर्यादित करून ठेवलेलं आहे. अमर्याद स्वातंत्र्य कोणालाच दिलेलं नाही. घटना घडली, घटना घडल्यानंतर तक्रार कुठे करायची, कशी करायची, कायद्याच्या काय काय तरतुदी आहेत हे अर्चनाताईंनी खूप आपल्याला समजून सांगितलं. परंतु घटना घडण्याच्या पूर्वी किंवा घटना घडू नये यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल का, तर त्याच्यासाठी सुद्धा करता येऊ शकतं. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कारण या समितीच्या माध्यमातूनच जे मी आता सांगितलं की आमच्या आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती, या समितीच्या माध्यमातून एक विचार समोर आलेला आहे. तो म्हणजे आपण जर राज्यभर, खरं पिंपरी चिंचवड हे माझं कर्मभूमी 4 वर्ष राहिलेली आहे, परंतु आपण राज्यभर असं सक्षम बालक अभियानसारखं आपण जर राबवू शकलो, कारण आजची मुलं ही उद्याचे
जबाबदार नागरिक आहेत आणि उद्याचा देश हा त्यांच्याच हातात असणार आहे. आज जे आपण स्टेजवर बसलेलो आहोत, आपण विचारमंचावर बसलेलो आहोत, उद्या ही मुलं त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांचे विचार ते पेरणार आहेत. मग त्यांच्या मनामध्ये जर विचार पेरायचा असेल तर त्यांचा सहभाग का नको आहे? मग जे बालकांचे हक्क आहेत, जगण्याचा हक्क असेल, विकासाचा हक्क असेल, संरक्षणाचा हक्क असेल, सहभागितेचा हक्क असेल. जगण्याचा हक्क म्हणजे काय? ते स्त्रीभ्रूण हत्येपासून ते सुरू होतो हक्क. म्हणजे गर्भाशयात असलेल्या मुलापासून किंवा त्या गर्भापासून तो हक्क सुरू होतो की जगण्याचा हक्क. मग त्याला म्हणजे जन्म घेण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. परंतु काही ठिकाणी तो पाळला जात नाही. स्त्रीभ्रूण हत्या अजूनही आपण ऐकतो. इथंपासून ते कुटुंब असण्याच्या हक्कापर्यंत आहे. अनाथ एखादं मुलं असलं तरी देखील त्याला पर्यायी कुटुंब असेल, दत्तक कुटुंब असेल, फॉस्टर केअरचं कुटुंब असेल, स्पॉन्सरशिपचं कुटुंब आहे, कुठलंही कुटुंब असण्याचा त्याला अधिकार आहे. आणि एक जगजाहीर सत्य आहे की मुलाचा प्रत्येक कुटुंबामध्येच किंवा कुटुंबामध्ये चांगल्या पद्धतीचं संगोपन पालनपोषण होऊ शकतं. या अनुषंगाने काही गोष्टी मला सांगायच्यात अशा की आपल्या आजूबाजूच्या परिसरात महिलांच्या बाबतीत कुठलीही अशी घटना घडत असेल तर आपण एक सजग नागरिक म्हणून, आपण एक सजग बालक म्हणून, उद्याचे भावी नागरिक म्हणून आपण काही क्रमांक आपल्या परिचित असतील नसतील तरी देखील मी सांगू इच्छितो की त्या क्रमांकावर आपण जर फोन केले तर त्या महिलेला किंवा त्या मुलाला तातडीने मदत मिळू शकते. आणि ते क्रमांक आहेत मुलांच्या बाबतीतला असेल कुठल्याही पद्धतीचा. मग रस्त्यावर भीक मागणारी मुलं असोत किंवा बालकामगार मुलं असोत किंवा बालकांच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीत कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा अत्याचार होत असो तर याच्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन आहे 1098 1098 1098. हा टोल फ्री क्रमांक आहे. या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल करू शकता आणि मदत मागू शकता. हे वन लाईन हेल्पलाईन आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे. सप्टेंबर 2023 पूर्वी हे वेगवेगळे NGOज त्या हेल्पलाईन चालवत होत्या. परंतु सप्टेंबर 2023 नंतर हे राज्य शासन आता चालवतं. म्हणजे केंद्र शासनाची जरी असले तरी राज्य शासन पूर्णपणे चालवतं. आणि त्या हेल्पलाईनचं जे कंट्रोल रूम आहे ते माझ्या चेंबरच्या खालीच आहे. म्हणजे अधूनमधून मी सुद्धा प्रयोग करत असतो की मी स्वतः कॉल करतो माझ्या मोबाईलवरून आणि काय रिस्पॉन्स मिळतो समोरून, व्यवस्थित माहिती दिली जाते नाही दिली जात हे सुद्धा खात्री करत असतो. आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मुलांच्या बाबतीतल्या कुठल्याही अत्याचाराच्या घटना घडत असतील तर त्या या क्रमांकावर आपण कॉल करू शकता. आजपर्यंत जवळपास 1.25 लाख कॉल आलेले आहेत 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. 1,20,000 कॉल्स आलेले आहेत. म्हणजे सरासरी 10,000 कॉल महिन्याला आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या 10,000 कॉलमधले बरेचसे फेक पण आहेत किंवा माहिती पाहिजे कुठली तरी कुणीतरी RTEची माहिती मागतं, म्हणजे राईट टू एज्युकेशनची माहिती मागतं. मागितले पाहिजे. मुलांशी रिलेटेड जे काय आहे त्याची तुम्ही माहिती मागू शकता. मुलांच्या बाबतीतले ज्या काही कुठल्या प्रकारचे अत्याचार घडत असतील तर त्यासुद्धा अत्याचाराची तुम्ही माहिती देऊ शकता, मागू शकता. म्हणजे स्वतःवर घडल्यानंतरच त्यानेच कॉल केला पाहिजे असं काही नाही, तर त्याच्या वतीने सुद्धा कोणालाही कॉल करता येतो. तसंच महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचं संरक्षण अधिनियम अर्चनाताईंनी आपल्याला सांगितलं. प्रत्येक ठिकाणी इंटरनल कंप्लेंट कमिटी असली पाहिजे. 10 जिथं कर्मचाऱ्यांच्या पेक्षा जास्त आस्थापना आहेत किंवा प्रशासन आहे तिथं. परंतु बऱ्याचशा ठिकाणी झालेलं नाही. त्याचं सुद्धा आता नोडल डिपार्टमेंट म्हणून महिला बालविकास विभागाचं आहे. आमचे डेप्टी कमिशनर एक नोडल ऑफिसर म्हणून स्टेट लेवलला काम करतात. प्रत्येक आस्थापनेमध्ये म्हणजे प्रायव्हेट असो, शाळा असो, कुठलीही ठिकाणं असो की जिथं 10पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तिथं अंतर्गत तक्रार निवारण कमिटी ही स्थापन झाली पाहिजे. त्यांनी दर 3 महिन्यातून एकदा मीटिंग घेतली पाहिजे, आलेल्या तक्रारीचं निवारण केलं पाहिजे आणि त्या तक्रार निवारण समिती जो काही निर्णय देईल किंवा जी काही शिफारस करेल त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ह्या त्या प्रशासन प्रमुखाची किंवा त्या संस्था प्रमुखाची असते. परंतु त्या महिलांच्यासाठी सुद्धा ठीक आहे,
या काही ठिकाणी नसेल झाली किंवा रस्त्यात छेडछाड झाली तिथं आपण काही करू शकत नाही, तिथं कुठली इंटरनल कंप्लेंट कमिटी नाही. तर अशा कुठल्याही येऊन घरात सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल, नवरा मारत असेल किंवा काही ठिकाणी तर असं होतं की आई वडील किंवा भावंडांच्याकडून सुद्धा त्या मुलीला त्रास होतो. तर अशा बाबतीत सुद्धा जर आपल्याला मदत पाहिजे असेल तर 181 181 181 अशी विमेन हेल्पलाईन आहे, महिलांच्यासाठीची हेल्पलाईन आहे. त्या महिलांच्यासाठीच्या हेल्पलाईनचा आत्ता मध्यंतरी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने सुद्धा त्याच्यावर कॉल येत होते. म्हणजे त्याचं जर प्रमाण बघितलं तर जवळपास 5,20,000 कॉल आलेले आहेत वर्षभराच्या कालावधीमध्ये. म्हणजे मदत मागतायत महिला, फक्त आपल्या सगळ्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. आणि ते सगळ्यांच्यापर्यंत पोचलं तर आम्ही पण कंटिन्युअस त्याचा रिव्ह्यू घेतोय की कुठल्या कुठल्या पद्धतीच्या केसेस आहेत. आता हे सगळे केसेस मी इथं सांगू इच्छित नाही कारण त्याच्यामध्ये जास्तीचा वेळ जाईल. परंतु महिलांच्या मदतीसाठी 181 181 181 ही हेल्पलाईन आहे. मुलांच्या मदतीसाठी 1098 1098 1098 ही हेल्पलाईन आहे. आणि या दोन्हीही लक्षात नाही राहिल्या तर आता एक केंद्र शासनाने किंवा संपूर्ण देशभरामध्ये महिलांच्या आणि मुलांच्यासाठी येऊन सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. ती आहे 112 112. म्हणजे महिलांना सुद्धा मदत करायची असेल, नाही लक्षात राहिलं 181 तर 112ला तुम्ही करू शकता. मुलांच्या बाबतीत मदत करायची असेल 1098ला नाही करू शकला तर तुम्ही 112ला कॉल करू शकता. तिथून आपल्याला गायडन्स मिळू शकेल. या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टींची मदत मिळू शकेल. दुसरं एक, खरं तर जसं मी तुमचं यूट्यूबवरचं पण बघितलं की मुली सगळीकडून गल्लीबोळातून करतायत, बलात्कार झाला बलात्कार झाला बलात्कार झाला. सगळेजण कोणी वेडं म्हणतंय, कोणी शिव्या घालतंय, कोणी एकदम अँक्शियस होऊन तिकडं पळतंय कुठं झालं म्हणून बघण्यासाठी. आणि नंतर मग तुम्ही पथनाट्याच्या स्वरूपामध्ये सादर करता. याच अनुषंगाने जर स्थानिक स्तरावर बाल संरक्षण समित्या आपल्याला स्थापन करता आल्या, खरं तर ते ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट म्हणा किंवा ज्या केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्यच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रोव्हिजन आहे की नागरी भागामध्ये नागरी बाल संरक्षण समित्या स्थापन करणे, ग्रामीण भागामध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करणे. आणि ही त्या महानगरपालिकांची किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये पण आहे की ज्याला बालकांच्या किंवा मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्याच्यातली जाणकार व्यक्ती, तज्ज्ञ व्यक्ती, आणि याशिवाय 12 ते 18 वयोगटातल्या 2 मुली आणि 2 मुलं त्याच्यामध्ये असली पाहिजेत. कशासाठी असली पाहिजे? कारण त्या परिसरात जर मुलींच्या संदर्भातले काही निर्णय घ्यायचे असतील तर त्या मुलींना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं भरपूर काही मदतीसाठी आहे. खरं तर ते सांगणं कितपत उचित होईल मला माहिती नाही, कारण कोणावरही अन्याय झाला किंवा कोणावर अत्याचार झाला तर तो कधी भरून येत नाही. त्याची मानसिक हानी झालेली असते, त्याची शारीरिक हानी झालेली असते, त्याची सामाजिक हानी झालेली असते, त्याची कौटुंबिक हानी झाली असते, सगळ्या प्रकारची हानी झालेली असते. ती कधी न भरून येणे इतकी हानी झालेली असते. पण तरी देखील एक शासनाची काहीतरी आपल्याला कॉम्पेन्सेट करता आलं पाहिजे, काहीतरी नुकसान भरपाई देता आली पाहिजे. आणि म्हणून शासनाची मनोधैर्य नावाची जी योजना आहे की ज्याच्यामध्ये बलात्कार पीडित असेल किंवा ॲसिड अटॅक असेल किंवा लहान मुलांच्यावरचे लैंगिक अत्याचार असेल तर त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून आपण 3 लाखापासून ते 10 लाखापर्यंतची मदत त्याच्यामध्ये मिळू शकते. जसं त्याचं स्वरूप असेल, जसं आघाताचं स्वरूप असेल त्या पद्धतीने. आणि याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 1 स्टॉप सेंटर आहेत, सखी एक थांबा असे आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण कक्ष आहेत. ते कक्षसुद्धा आपल्याला मदत करू शकतात. 1 स्टॉप सेंटरही आपल्याला मदत करू शकतात. इमिजिएट निवारा पाहिजे असेल, कारण एखाद्या महिलेला जर घरातून हाकलून दिला, आपण बघतो की महिलेवर जरी अत्याचार झाला किंवा एखाद्या वयात आलेल्या किंवा वयात नसलेल्या मुलीवर जरी अत्याचार झाला तरी ते प्रथमतः त्या मुलीकडे किंवा त्या महिलेकडे संशयाने बघितलं जातं.
म्हणजे तिच्याच काहीतरी खोड असेल किंवा तिनेच काहीतरी म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत की लैंगिक ह्याच्यावर बोललं जात नाही, परंतु तिनेच काहीतरी लाईन दिली असेल, अशा पद्धतीचे पण वर्डिंग वापरले जातात. तिनेच काहीतरी कपडे तोकडे घातलेले असतील, तिनेच काहीतरी वेगळ्या पद्धतीने बघितलेलं असेल आणि म्हणून तिच्यावर झालं. वास्तविक पाहता तिची जी तिच्यावर जो आघात झालेला आहे, ती जी परिस्थिती आहे ती मात्र समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो. आणि मग अशा कारणांसाठी सुद्धा आपल्याला जिल्हा स्तरावरच्या या यंत्रणांची मदत घेता येऊ शकते. आणि मला असं वाटतं की जी काही कारणं असतील ती कारणं कमी करण्यासाठी लोकजागृती होणे, लोकांच्यामध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव होणे आणि त्याच्याही अगोदर मी असं म्हणतो की उद्याचं जे आपलं भविष्य आहे त्या भविष्यापासूनच आपण सुरुवात केली. त्यांना उद्याचा भारत कसा पाहिजे, त्यांना उद्याचं पिंपरी चिंचवड कसं पाहिजे, त्यांना उद्याचा महाराष्ट्र कसा पाहिजे हे त्यांनीच आपल्याला सांगितलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांचा सहभाग घेऊन आपलं नियोजन असलं पाहिजे असं मला वाटतं. मी पण थोडंसं जास्तीचं बोललो, परंतु खरंच खूप गंभीर विषयावर आपण आजचं आयोजन केलं. मी आयोजकांचे, विशेषतः मनोज गरवडे साहेबांचे, त्यांच्या सगळ्या टीमचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी मोरे सर. आपण अतिशय कमी शब्दात आतल्या सरकारी स्कीम्स ज्यांची नावं आम्ही कधी ऐकली नव्हती, काही स्कीम्स आम्हालाही माहीत नव्हत्या, मनोधैर्यापासून ते काही हेल्पलाईन टोल्स नंबर आपण सांगितले, प्रिव्हेंशन ॲक्शन्सवरती आपण बोललात, कामाच्या ठिकाणी अंतर्गत निवारण कमिटी असली पाहिजे, 181 मुलींसाठी 1098 1098 मुलांसाठी, तसेच 112 हे नंबर तुम्हाला मी रिपीट का करतो की आपण त्याचे नोट करावून ठेवावेत, कारण की इमर्जन्सी ही सांगून येत नाही, विशेषतः लहान मुलांनी. परत त्यांनी स्थानिक स्तरावरती बाल कमिटी किंवा नागरी बाल संरक्षण समिती असावी आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यासाठी मनोधैर्य नावाची शासन योजना आणि त्यांचा एकंदर सूर म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे. तर मला असं वाटतं सर, आपण खऱ्या अर्थानं सर्व स्कीमची आणि जे वक्ते या अगोदर बोलले होते त्यांचा तुम्ही कन्क्लुजन आपल्या भाषणामध्ये केलं. धन्यवाद सर. जोरात टाळ्या वाजवा सरांसाठी. अतिशय सुंदर आणि अमूल्य असं मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. यानंतर आपण हा फ्लेक्स पाठीमागचा पाहताय, लेडी बॉडी शो ठेवला आहे. इथं संग्राम चौगुले बोलवलं आहे का? म्हणजे मिस्टर युनिव्हर्स आहेत ना ते, आपण बोलवलं आहे का त्यांना? बरं, लेडी बॉडी शो का गेला आहे? मला विद्यार्थ्यांकडून पालकांकडून उत्तर घ्यायचं आहे. आपण पहिल्या कार्यक्रमाची सुरुवातच 2 वे टॉकनं केलेली आहे. बरं, का केली असाल सांगा? तर स्त्री कमजोर नाही आहे, ती लढू शकते. आणि शाळेमध्ये सर समाज कल्याणच्या वतीनं मला असं वाटतं मार्शल आर्ट्स आता GR आला आहे की 3 महिने असलं पाहिजे. तर PTच्या शाळेत फक्त सर काय करतात, तास मोकळा असेल तर PTचा कोर्स, आणि त्या PTच्या शाळेच्या कोर्समध्ये मुलं कुठं असतात सगळ्यांना माहिती. म्हणजे त्याच्यात जे सेल्फ डिफेन्स घेतलं पाहिजे. मी काल 2 दिवसापूर्वी एका सत्रात होतो, तिथं मार्शल आर्ट्सचे कदम सर म्हणून होते सर, आणि मी खास मुलींसाठी ही गोष्ट सांगतोय. तुमच्या बॅगेत काय असतं? लिपस्टिक,